रामकृष्ण हरी, एक मराठा लाख मराठा। गेल्या अनेक दिवसापासून मित्रपरिवार म्हणत होता, समाजातील काही व्यक्ती म्हणत होते की महाराज तुम्ही जे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे याच्या बाबतीत पण तुम्हाला बोलता येतंय, तुम्ही बोलत जावा। त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करत आहे। लाईव्ह येण्याचं हे कारण आहे, आदरणीय मनोजदादा यांनी समाजाप्रती जो लढा उभा टाकलेला आहे तो अतिशय निस्वार्थी भावनेनं ते लढा देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। जे त्यांनी मराठा समाजाला वारंवार शांततेचं आव्हान केलेलं आहे, शांततेत आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे। मराठा समाजाची जे मागणी आहे ते म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं आणि सगळे सोयरे हा जो शब्द आहे तो कायद्यामध्ये घेण्यात यावा। याच्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी हे आंदोलन उभं टाकलेलं आहे। त्यांनी समाजाला मार्गदर्शन करत असताना सांगितलेलं आहे, समाजाने कुठेही वायपट जास्त खर्च करू नये, लग्न सोहळे जे आहेत ते साध्या पद्धतीने करावेत, कसल्याही प्रकारचा खर्च न करता एकदम साधं पद्धतीनं आपण जे आपले शुभ कार्य असतील ते करावेत याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आणि तशाच पद्धतीनं आपल्या मराठा बांधवांना त्यांनी उद्योगधंद्याचंही या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण छोटे मोठे उद्योगधंदे केले पाहिजे। आपण आपल्या मुलाबाळांना आज किती पण शिक्षण दिलं तरी आज कुठेही नोकऱ्या लागत नाही। ज्यांना कमी टक्केवारी आहे अशी मुलं हे नोकरीमध्ये लागतात। आताच D.EDच्या काही विद्यार्थ्यांचा निकाल लागला, त्याच्यामध्ये ज्यांना कमी मार्क होते असे विद्यार्थी शिक्षक झाले आणि ज्यांना जास्त मार्क होते, ज्यांना जास्त गुण होते ते शिक्षक बनण्यापासून वंचित राहिले। तरी शिक्षक मुळामध्ये जर चांगला शिकलेला असेल, त्यांना चांगलं जर ज्ञान असेल तरच ते मुलांना चांगलं शिकवू शकणार आहेत। आणि शिक्षकांनाच कमी मार्क पडलेले असतील, त्यांनाच काही जर येत नसेल तर ते मुलांना काय शिकवणार आहेत? त्याच्यासाठी आपण जे आहे ते या आंदोलनामध्ये सर्व मराठा बांधवांनी हा लढा एकजुटीने लढला पाहिजे, जेणेकरून समाज हा सुशिक्षित बनला पाहिजे, साक्षर बनला पाहिजे। आणि जो आपला समाज अधोगतीला जात आहे, आज आपले तरुण युवक जे आहेत ते आत्महत्या करत आहेत, व्यसनाधीन होत चाललेले आहेत, त्याचं एकमेव कारण म्हणजे जास्त मार्क पडून सुद्धा आपल्याला नोकऱ्या लागत नाहीत, आपल्या हाताला काम मिळत नाही। आपल्या आई वडिलांनी जे राबून काबाड कष्ट करून मुलांना चांगल्या शाळेमध्ये घातलं, उच्च शिक्षण दिलं, जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये लाखो रुपयांची फीस भरली आणि शेवटी जर आपल्या हाती निराशा जर येत असेल तर याचा विचार हे कुठंतरी होणं गरजेचं आहे। आणि हेच बाब गेल्या अनेक दिवसापासून मराठ्यांच्या मनामध्ये होती, मराठ्यांच्या मनामध्ये ती उसळत होती। परंतु त्याला आतापर्यंत जे मराठ्यांनी मोर्चे काढले त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी दलाल भेटले आणि त्या दलालाच्या माध्यमातून वारंवार आंदोलन हे थोपवण्याचं काम झालं। पण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी जेव्हापासून हे आंदोलन चालू केलेलं आहे तेव्हापासून त्यांच्यावरती मराठा बांधवांवरती अनेक गुन्हे दाखल करण्यात आले। त्यांच्यावरती बऱ्याच म्हणजे चौकशा, हे आंदोलन कोणी चालवत आहे, याच्या मागे कोणता धनी बोलविता आहे, अशा बऱ्याच, आता ते STI वगैरे त्यांच्या मागे चौकशीसाठी लावलेलं आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाच्या मागे। परंतु मराठा समाज बांधवांना एकच विनंती आहे की आपण कसल्याही प्रकारे दादावरती संशय न घेता
अतिशय निस्वार्थी भावनेनं तो मराठा समाजासाठी माणूस लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहणार आहे असा शब्दही त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यासाठी आपण एकजुटीनं हे आदरणीय दादांच्या मागे राहणं हे आपलं सर्व मराठा बांधवांचं कर्तव्य आहे. सरसकट जोपर्यंत आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू असणार आहे. याचं एकमेव कारण म्हणजे शिक्षणामध्ये जर आपला मराठी मुलगा गेला तर टॉपचे मार्क घेतो, चांगल्या पद्धतीचे मार्क घेतो, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून आम्ही पण शिक्षण घेत होतो. आम्हाला ज्या वेळेस म्हणायचे कॉलेजची फीस भरा त्यावेळेस आम्हाला फीस असायची जास्त आणि आमच्याच मित्राला म्हणलं की बाबा त्यावेळेस आमचं पण आम्हाला कुठंतरी मनाला खच्चीकरण वाटत होती की बाबा आपल्याला फीस जास्त आहे आणि सोबतच्या मित्रालाच बघितलं तर कमी फीस आहे आणि आपल्याला जास्त मार्क पडून सुद्धा आपला गव्हर्नमेंट कॉलेजला वगैरे नंबर लागत नाही आणि मग मित्राला जर कमी मार्क असतील तर मित्राचा म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागतो, त्याला शिक्षण मोफत भेटतं, हॉस्टेल मोफत भेटतं. जर त्याला अजून उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या सुविधा भेटतात. मग मराठा समाजाच्या मुलानं काय पाप केलंय, त्याला काय ह्या सुविधा भेटत नाही, हाही जाब मला याच्या माध्यमातून विचारायचा आहे. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत मनोजदादा हा लढा देत आहेत तोपर्यंत आपल्याला आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे एक समाजासाठी काम करत आहेत. आजवर आपण नेत्यासाठी लढलो असेल, झगडलो असेल, सर्वांसाठी झगडलो, पण आता आपल्याला जातीसाठी माती खायची वेळ आलेली आहे. समाजासाठी आपण एकवटलं पाहिजे. समाजासाठी जोपर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपण मावळे म्हणून मिरवतो, आपण मराठा म्हणून एक चांगलं असं वजन गाजवत असतो, परंतु आता ते कुठंतरी आपल्याला दाखवण्याची या ठिकाणी गरज पडलेली आहे. आणि आपण आपल्या कुणाचं हिसकावून घेत नाही किंवा कुणाचं बळजबरी करून आपण मागत नाही. आपण जे आपल्या हक्काचं आरक्षण आहे ते हक्काचं आरक्षण या ठिकाणी आपण मागत आहोत आणि कुणाच्याही ताटातलं आम्हाला नको आहे. जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे मराठा आरक्षण, ते मराठा आरक्षण आम्हाला मिळावं हीच एक आमची अपेक्षा आहे. कारण पहिलं 100-100, 200-200 एकर, 150-150 एकर जमिनी होत्या, परंतु आता जमिनीचे तुकडे झालेले आहेत. 1-1.5 एकर वरती जमिनी आलेल्या आहेत. आणि असं असताना एकतर दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी आपल्याला माहित आहे पाऊस कसल्याही प्रकारचा पडला नाही आणि दुष्काळी आता एकदम आपली तेरणाला सुद्धा पाणी नाही, कनेक्शन तोडलेले आहेत. आपला मराठा बांधव हा जास्तीत जास्त शेतीवरती अवलंबून आहे. जे शेतामध्ये ऊस होते ते सुद्धा आता या ठिकाणी मोडण्यात आलेले आहेत. आपण त्याचं नांगर वगैरे रोटावेटर करत आहोत आणि आता याच्यानंतर जर पाऊस नाही पडला, दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी आता करणार काय, हातबल झालेला आहे शेतकरी या ठिकाणी. आपल्या मुलाबाळाचं शिक्षण कशा पद्धतीने भागवणार हे प्रश्न आपल्या मराठा समाजासमोर उभे टाकलेले आहेत. म्हणून यामार्फत एकच सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत एकदम ठाम आणि खंबीरपणे उभं राहायचं आहे. कारण आज आम्ही, माझंच मित्राचं उदाहरण आहे, पोलीस भरतीमध्ये भरती होता होता थोड्याशा मार्कावून गेला. आज आम्ही असल, मी असल, माझा मित्र असल, हा 2012 पासून आम्ही पोलीस भरती करत आहोत. परंतु इतर कास्टचे मुलं आमच्या सोबतचे असणारे हे पोलीस झाले, पोलीस भरती झाले, पण आम्ही पोलीस भरती होऊ शकलो नाही. याचं एकमेव कारण म्हणजे आरक्षण. आम्हाला आरक्षण नव्हतं आणि इतर मुलांना आरक्षण होतं आणि ते पोलिसांमध्ये भरती झाले. त्यावेळेस आमच्या मनाला खूप वाईट वाटलं. अरे आम्ही इतकं पहाटे 4 वाजता उठलो, 5 वाजता उठलो, व्यायाम केलो आणि आमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही. परंतु ज्याला कमी मार्क पडले, ज्यानं कमी व्यायाम केला त्याला म्हणजे कामावरती कमी मार्क असताना सुद्धा कामावरती घेण्यात आलं. हे कुठेतरी एक खंत आम्हाला या ठिकाणी सतत मनाला वाटलेली आहे. आणि म्हणून आपण आपल्या मुलाबाळांना शिक्षण तर द्यायचंच आहे, सोबत हा जो लढा उभा केलेला आहे या लढ्यामध्ये सुद्धा सर्वांनी साथ द्यायची आहे. याच ठिकाणी एवढंच तुम्हाला सांगणं आहे. कारण आता जो हे मनोज जरांगे पाटील दादांसारखा आपल्याला जो माणूस भेटला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा मला वाटतं पहिलाच माणूस या ठिकाणी मराठा समाजाला भेटलेला आहे.
याच्या आधी आदरणीय अण्णासाहेब पाटील असतील, परत आपले अण्णासाहेब जवळे पाटील असतील, त्यांनीही मराठा समाजासाठी कार्य केलं होतं. परंतु त्या ठिकाणी आंदोलनामध्ये यश न आल्यामुळं हे कुठेतरी थांबलं होतं. परंतु आता परत एकदा या आंदोलनाला एक चांगलं व्यक्तिमत्व मनोजदादा सारखं आपल्याला भेटलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत राहायचं आहे. आणि अजून बरंच काही बोलण्यासारखं या ठिकाणी आहे. परंतु हे जो मला आज लाईव्ह करण्याचं कारण एवढंच आहे की आपण या ठिकाणी कुठेतरी व्यक्त व्हावं आपल्या मुलांच्या भावना. जो आपला समाज एकत्वानं नांदत होता, आज आपल्या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये काही ठिकाणी भांडणं लावण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. परंतु मी सर्व समाज बांधवांना सांगतो, ओबीसीचे आमचे समाज बांधव असो अथवा कुठल्याही जातीचे समाज बांधव असतील, त्यांना एकच विनंती आहे, कुठलाही नेता येईल, कुठलाही कोणीही येईल, आपल्याला भडकवण्याचं काम करेल, आपल्यामध्ये भांडणं लावण्याचं काम करेल. परंतु ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, यांनी कसल्याही प्रकारचं कुठेही भांडण करायचं नाही. आपण आपल्यामध्ये समता एकत्व हे कायम ठेवायचं आहे. आपण गुण्यागोविंदानं हे नांदायचं आहे. कारण हे लोक एसी मध्ये फिरतात, ह्यांच्या प्रॉपर्ट्या कमवतात आणि आपल्या आपापसामधले भांडणं लावतात. परंतु हे आपण कुठेही अशा पद्धतीचं कृत्य अजिबात करायचं नाही. आपल्याला आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. आपल्याला दया, प्रेम, करुणा, शांती, नम्रता, विनम्रता हे गुण अंगी साथ करूनच या समाजामध्ये वावरायचं आहे. कारण आपल्याला समाजामध्ये वावरायचं आहे, आपल्याला समाजामध्ये जगायचं आहे. याची भान आपण कुठेतरी या समाज बांधवांनी ठेवायचं आहे. आणि जे पैशाचे लालचे असतील, जे दलाल असतील, ते असं भांडणं लावण्याचं काम समाजामध्ये करत असतात. परंतु हे कुठेही आपण ऐकायचं नाही. आपल्याला जे सत्याच्या वाटेवरती असतात त्यांना हे नेहमी अडथळेच येतात. ही संतांची भूमी आहे, परंतु संतांनाही नेहमी अडथळेच या ठिकाणी आपल्याला सहन करावे लागलेले आहेत. म्हणून अडथळे आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये काही भेटत नाही. आणि आरक्षण आमचा हक्काचा आहे. आम्ही कुणाच्या हिसकावून घेत नाही किंवा कुणाच्या ताटामधलं मागत नाही. आम्हाला एक ओबीसीतून आरक्षण द्यावं हीच आमची मागणी आहे. एक मराठा लाख मराठा. रामकृष्ण हरी.